सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं, मागच्या व्हिडिओमध्ये असं समजलं की ते तुमचं आधी पण कन्सेप्ट क्लिअर झालेले, हे तशाच पद्धतीचं सम शिकून झालेलं होतं। आता काहीतरी वेगळं सम घेऊन आलेलो आहे, असं नाही। रेट ऑफ रिटर्न ROR हा कन्सेप्ट तुमचा आधी पण शिकून झालेला आहे, त्याच्याच वर बेस जो क्वेश्चन आपण पाहणार आहोत। चला तर मग थोडा वेळ न घालवता सुरुवात करू। मॅथ्स 1 4 चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग, त्यातील प्रॅक्टिस सेट 4.3, त्यातील फिफ्थ सम काय आहे, श्री शांतीलाल परचेज 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120. कंपनी पेड द डिविडंड 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट। तुम्हाला काय काढायला सांगितलंय, काढायला सांगितलंय रेट ऑफ रिटर्न। रेट ऑफ रिटर्न डिविडेंड आहे 7%, फेस व्हॅल्यू आहे 100, मार्केट व्हॅल्यू आहे 120। हा मी तुम्हाला पहिला पण सांगितलेलं, कोणता घेतलेला, ONGC चा शेअर। ONGC चा समजा एका शेअरची किंमत, आता मी इथे आहे तीच घेतो, किती आहे समजा 120। एका शेअरची किंमत, ONGC च्या एका शेअरची किंमत आहे समजा 120। हा म्हणजे तो आता समजा एक शेअर घ्यायचा असला तर त्याची किंमत आहे 120, बरोबर। मग म्हणजे आता त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे 120, म्हणजे बाजारात तो त्या ONGC च्या शेअरची बाजारात किंमत किती आहे 120, बरोबर। म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती आहे 120, एवढं समजलं। म्हणजे आता हा समजा शेअर तुम्हाला विकत, एक शेअर विकत घ्यायचा असेल, एक शेअर ONGC चा विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती रुपये खर्च करायला लागतील, किती रुपये खर्च करायला लागतील, 120 रुपीज खर्च करायला लागतील। काय करायला, एक शेअर ONGC चा विकत घेण्यासाठी तुम्हाला 120 रुपये खर्च करायला लागतील। मग 120 रुपये खर्च करायला लागतील, यालाच काय सांगतात, सम इन्व्हेस्टेड। म्हणजे तुम्ही किती रुपये खर्च केले 120, म्हणजे त्यालाच काय सांगतात सम इन्व्हेस्टेड। हे समजलं, इथे तुम्हाला सम इन्व्हेस्टेड समजलं। डिव्हिडंड किती दिलाय 7%, इंटू किती करायचं 100 करायचं, आणि मग तुम्हाला काय भेटेल रेट ऑफ रिटर्न। समजलं तुम्हाला सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय। पुन्हा एकदा मी तशाच पद्धतीचं उदाहरण घेऊन तुम्हाला समजावलेलं आहे। आता काय काय दिलंय ते मी पहिला लिहून घेतो। काय दिलंय, पहिला दिलंय FV, फेस व्हॅल्यू किती दिले, फेस व्हॅल्यू दिले ₹100, मार्केट व्हॅल्यू दिले ₹120, डिव्हिडंड दिलाय, डिव्हिडंड दिलाय 7%, आणि तुम्हाला काय विचारलंय रेट ऑफ रिटर्न, एवढं समजलं। आता या जेवढी मार्केट व्हॅल्यू असेल त्यालाच काय सांगतात सम इन्व्हेस्टेड। हे डोक्यातच भरायचं। सम इन्व्हेस्टेड कशाला सांगतात ते तुमच्या डोक्यात राहून गेलं पाहिजे। मार्केट व्हॅल्यूला संबंधायचं सम इन्व्हेस्टेड। जेव्हा तुम्हाला रेट ऑफ रिटर्न काढायला सांगतात तेव्हा मार्केट व्हॅल्यूचीच व्हॅल्यू सम इन्व्हेस्टेड मध्ये पुट करायची। आता इथे फॉर्म्युला लिहितो, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिविडेंड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100। आता कसं सॉल्व करणार, डिव्हिडंड किती आहे 7, सम इन्व्हेस्टेड किती आहे 120, आणि हे 100। हा एक 0 कट, हा एक 0 कट, किती राहिलं 70/12। 12 ने आता 70 ला डिवाइड करायचं आहे, बरोबर। मग कसं करायचं, 12 5 जा 60, मग इथे किती उरले, इथे 1 उरला, इथे 0 उरला। मग एक मी 0 हा घेतला, हा 0 मी एक घेतला, म्हणून इथे काय दिलं पॉइंट दिला, बरोबर।
मग किती झालं, इथे 100 झाले, मग 12 चा टेबल 8 पर्यंत बोललो, किती आले 96, किती उरले 4. मग आता एकदा पॉईंट घेतल्यावर आपण 0 किती पण वेळा घेऊ शकतो. मग इथे मी 0 घेतला, मग 12 3 जा 36, मग ते रिपीट होतच राहील. म्हणजे आन्सर तुमचं किती आलं 5.83 आणि रेट ऑफ रिटर्न आहे म्हणून इथे पुढे काय येईल पर्सेंटेज. मग तुमचा रेट ऑफ रिटर्न किती आला 5.83%. इथे तुमचं हे सम शिकून झालेलं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं, जेवढी मार्केट व्हॅल्यूची व्हॅल्यू असते एवढी सम इन्व्हेस्टेड ची व्हॅल्यू असते, एवढं लक्षात ठेवायचं. हे तुमच्या लक्षात नसेल तर तुम्हाला हे सम सॉल्व करता येणार नाही. कसं सॉल्व करतात, पहिला जेवढं असेल ते लिहून घ्यायचं, फेस व्हॅल्यू लिहून घेतली, मार्केट व्हॅल्यू लिहून घेतली, डिव्हिडंड लिहून घेतला, रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला लक्षातच ठेवून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे सर्व सॉल्व करायला काही प्रॉब्लेम जाणार नाही. तुमचे काही डाऊट असतील अजूनपर्यंत, तुम्हाला समजा 4.1 4.2 4.3 याच्यामधलं काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तुमचा जो पण डाऊट असेल तो तुम्ही मला विचारू शकता, त्याच्यावर मी नक्कीच तुमचं समस्येचं निदान केलं जाईल. आता तुमचं इथे जो 4.3 प्रॅक्टिस सेट 4.3 मधला फिफ्थ सम शिकून झालेला आहे. याच्या पुढील सम पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.